अख्खा चिकन तंदूर करायचं, त्यासाठी अख्खी कोंबडी द्या म्हणेपर्यंत चिकनवाल्या तात्यांनी सोललेल्या कोंबडीचं 2 भागात विभाजन केलं. डोक्याचा वापर करून भावाने कोंबडी जोडायचं कामकाज सुरू केलं. हे आमच्या छोटूला नेमकं काय चाललंय तेच कळत नव्हतं. शेवटी एकदाच सोललेल्या कोंबडीचं ऑपरेशन सक्सेस झालं. कोंबडीचं आता पोस्टमॉर्टम करायचं, यासाठी छोटू आमचा लगबगीनं सुरी घेऊन आला. मसाला चांगला आतपर्यंत लागावा म्हणून भावाने बिचाऱ्या कोंबडीला कारा फाडलं. नंतर आचार्याने कोंबडीवर लिंबू आणि मीठ पिळून मस्तपैकी चोळून घेतली आणि परत एकदा त्या कोंबडीला काय पिशवी टाकून आम्ही निघालो पार्टीच्या ठिकाणी जायला. ह्यो आमचा छोटू पण आमच्या मागे लागला होता. मग त्याला पण गाडीवर टाकला आणि आम्ही निघालो पार्टीला. शेवटी एकदाच पोचलो आम्ही पार्टीच्या ठिकाणी आणि मग काय भावानं कसला बी वेळ न घाली होता मसाला कालवायला सुरुवात केली. आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि वेगवेगळे मसाले आणि अंडे टाकून आचार्याने ते मिक्स करायचं काम सुरू केलं. मिक्स केलेला मसाला आचार्याने कोंबडीला असा मस्तपैकी मागणं पुढे लावून घेतला. पोरांनी एवढं मडकं आणलं होतं, त्यातनं काय कोंबड्यात शिरणार नाही म्हणून भावाने त्याचं तोंड मोठं करून घेतलं. मडक्याच्या आतल्या बाजूने हिरवीगार केळीची पानं लावून घेण्यात आली. कोंबडी काय आम्ही आणलेल्या मडक्यात शिरत नव्हती, तरी बी पोरांनी तिला कशी बशी आत रिटली आणि पॅक केली. कोंबड्यात सारून